श्री स्वामी स्तवन श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्ये नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबरी यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीय गगनचंदं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मक्षेत्र सुवासवंदन कथा टोपी चमाला दंडकमंडूळ कटाकर रक्षक तरुणरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगरणा परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंद यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुष लोकपाल सर्वेश अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंदा जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्वसाक्षी कोणालया भक्त जनताराय अनंत रूपे नटला। तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझी पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझी रूपे नटलासी। करता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि दैविता तुझी समर्थानेचे जंगम आणि स्थिर तुझ आपले समग्र तुझ लागी आदीमध्ये अग्र कुठे नसे पाहत असो निया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विशेष वेदांचे ही तर्कशास्त्रे शास्त्रातही नाव रे विष्णू शंकर एकंदरे कुटीत झाले सर्वे मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती शस्त्रमुखी निश्चिती षडला खाती वनिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावी मच्छी समर्था कृपा कंटाक्ष दीननाथा दासाकडे पाहावी। आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री आम्ही आश्रय देजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसून ही लोकी सौकी दोन्ही परलोकी साधन करा दृष्टावो सागर याचे पावा या पहिले तीर तन्मान तणी साचार प्राप्त हो मजला आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्राती उली नाना न बाधत तुझ्याकडून किती वर्णू आपले गुण द्यावे मग सुख साधन अनंती निरसून ज्ञानाकर हृदयी प्रकटोपै शांती मनी सदा वसो व्रतभिमान नसो सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी बहु दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त असो व्रताविषयाची नसो वासना मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे हो हा सुगम दुर्गम जो भगवत व्यवहारी वर्तता नो प्रव्राती चिंता अंगी न यावी असत्य त्या सत्यविजय सर्वदा प्राप्त वर्गाचे शोषण न्यायमार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करून समर्थ असो निया संसारात प्राचीनतो नामृत प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मजलाय करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी अटाई वर्ता मीपणाची नसतेची करता आणि करिता तुझे एक स्वामीनाथा माझी अटाई वर्ता मीपणाची नसतेची। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। एक माळ श्री स्वामी समर्थ 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 गुरुमावली की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10 श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलं नर जन्म त्याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटाची नेणार स्वामी समर्थ असती पै
हावेरी नामक ग्रामी यजुर्वेद ग्रहस्थाश्रमी बाळप्पा नामे दिजकोणी राहत होतेच आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे जाता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती पाहुनी स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया पाश दुडंतर विवेक शस्त्रे तोडा सोलापुरी काम अमासी ऐसे सांगून सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडले मुरगोडी ग्राम विख्यात तिथे आले फिरत फिरत तिथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदे शास्त्रे पारंगत धर्म कर्म सदारत ईश्वर भक्त तैसाची परी तया नाही संतती म्हणून उदग चित्ती मग शिव आराधना करीती कामना चित्ती धरोनी 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकून या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तीही चित्ती संतोषली 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षित ते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नाम अभिधान ठेविले तया लागून शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदेशास्त्री झाले निपुर्ण निगुट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊन तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐसा लीला अपार दाखवती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जग उद्धारार्थ अवतरले असो पुढे पौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले तयासमी एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले जले भरले होते गट तयासी लावला अमृत असत ते गट झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयानी हे ऐकून मुरगोडी आली धावून म्हणती दीक्षिताची सांगून दाद आपली लाभावी रावबाजीसी वृत्तांत कर्णकणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अनुमान करवेना मग दीक्षिताशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षिताप्रती तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मा अवतरी राहिले परतंत्र जन्मवरी एके समी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी तिथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येती रूपे प्रकटले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त आनंदे सदा परिसोत प्रेमळ भक्त समाप्त आनंदे सदा परिसोत प्रेमळ भक्त 10मो अध्याय गोडहा श्री स्वामी राजा अर्पणस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11 श्री गणेशाय नम मागील अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तिथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव संप्रत्य करिताती परी मोरगोडीचे विभ्र बाळप्पासी सांगत गाणगापुरी विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला त्यासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले नरसिंह सरस्वती पावले प्रेमे भावे वंदली
प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जप ध्यान आटपोनी मागती येती गावात सेवेकऱ्या बरोबरी मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती तै मध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बसती जप ध्यानी आस्था जाता वासरमणी संध्या स्नान करावे करोनी या संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोनी ग्रामा माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सुत कांता शीतोष्णाची पर्वा न करता आनंदवृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे मानस कदा उदास नयेची आया राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनी ऐसी परी बाळापासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवूजी बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणे सोडले त्यांचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी जोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बसून तिथे शेळेवरी मग खावा भाकरी ऐसा नियम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्णीची दिनी चिंता चित्रास सद्गुरु प्राप्तीची लागली ही ना आपले प्राशन भोग भोगावे दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळपा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रस्थ असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळपाले संगमाशी वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी विचूक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्मे आटपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानेला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शगुन तयासी मार्गावरी जहाले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखली तिथे नरसिंह सरस्वती येती रूपे वास करती तिथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमान केऊ वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जहाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त श्रोते सदा परिसोत 11 अध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12 श्री गणेशाय नमः करावया जगउद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत तेची स्वामी समर्थ श्री स्वामी गता अध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन हाती गर्दी माझे प्रवेश करती स्वामी सान्निध्य पातले अजान बाहू सुहासवंदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरी येले येऊन या भानावरती श्रीचरणाची सोडले मिठी ब्रह्मानंद न जाय पोटी श्रोत ओटी घात असे श्री समर्थ तया वेळी पडले होते भूतळी उठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षाशी आलिंगन दिले त्याने प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाखविले त्या सवे एक जागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले त्या समी श्री समर्थ असतीनुप मंदिरात राजा आज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातः काळी उठोनी षष्ठ कर्मा ते आचुरोनी घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्त दैवत त्याचे करावे पूजन नित्य येता आदित्य जपा अनुष्ठान आटपावे करी जोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसा प्रकार करून अक्कलकोटी राहिले चोळपादी करून सेवेकरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती तयावेळी
एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेचे तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण एकचित्ते सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोषले स्वामीप्रती दृढ भाव धरूनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोणा कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण विष दिदले कानुल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा ज्याचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी दयानी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगूनी बाळप्पासी शंकर पूजन वर्जावे. ऐसा तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेचे पूजन ते माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्राती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजींनी. श्रीपाद भट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल अशीची. श्रीपाद भट एके दिवशी विचारले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हाच मुख्य काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा घ्यावी आपण. दयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून अभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी तेथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळू. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त. सदा प्रेमळ परिसोत 12 अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणस्तु. श्री स्वामी समर्थ.